मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 10 शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न, खर्च आणि पूर्ण गणित पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, 10 शेळ्या, आपण सगळ्यात पहिले शेळ्यामधून येणारा फायदा किंवा मित्रांनो येणारं उत्पन्न पाहूया। तर शेळ्यामधून मुख्य उत्पन्न जे असतं ते असतं पिल्लं। मित्रांनो, ज्या 10 शेळ्या आहे त्या आपल्या 15 महिन्यामध्ये 2 वेत देणार आहे। मग आपण सरासरी जर एका वेतामध्ये पिल्लं पकडले तर 2 पिल्लं सरासरी आपल्याला मिळून जातात। मग एका वेतात 2 पिल्लं तर 2 वेतामध्ये 4 पिल्लं। मित्रांनो, एका शेळीचे 4 पिल्लं होतात तर 10 शेळ्यांचे होतात 40 पिल्लं। त्याच्यामधून आपण 5 पिल्लांची मरतोक पकडूया, खाली उरतात 35 पिल्लं। 35 पिल्लं हे 2 वेतामध्ये आपल्याला मिळून जातात। तर त्या 35 पिल्लांची आपल्याला किंमत लावायची आहे। सरासरी 6000 रुपयाने आपण प्रति पिल्लाची किंमत लावूया। तर आपल्याला जवळपास 2,10,000 रुपये पिल्लांचे होतात। मित्रांनो, 2,10,000चा नफा आपल्याला 15 महिन्यामध्ये होऊन जातो। मग मित्रांनो, आपण आता यामागचा खर्च पाहूया। सगळ्यात जास्त खर्च जो आहे शेळीपालनामध्ये तो असतो चारा खर्च। चारा खर्च जर आपण 0 करतोय मित्रांनो तर खाली खूप कमी खर्च उरतो। मग आपला जर घरचा चारा असेल, घर शेतातला चारा असेल तर चाऱ्यावर खर्च 0 येतो आणि शेळीपालन आपल्याला खूप जास्त परवडतं। मग इथं आपल्याला घरचा चारा पकडायचा आहे मित्रांनो, घरच्या शेतातला, किंवा मुक्त संचार शेळीपालन असेल तर चारावरील खर्च हा 0 येतो। त्यानंतर दुसरा जर आपण बघितलं तर खर्च येतो मेडिसिन आणि खुराकावरती। आता कोणाकोणाच्या घरीसुद्धा खुराक असतो, परंतु आपण आता विकतचाच खुराक पकडूया। खुराक जवळपास आपण जो आहे तो 2 क्विंटल पकडूया। सरासरी जर आपण पाहिलं मित्रांनो तर वर्षभर आपण शेळ्यांना काही खुराक देत नसतो, कारण खुराकाचा खर्च हा खूप जास्त वाढून जाईल। गाभण काळामध्ये किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर आपण खुराक हा देत असतो किंवा लहान पिल्लांना भरडा वगैरे देतो। मग तिथे एवढा जास्त खुराक जो आहे तो लागत नाही। खुराकामध्ये आपण मक्याचा खुराक घेऊया, कारण हा खुराक सर्वगुण संपन्न खुराक असतो आणि स्वस्तही आपल्याला पडतो। आपण 2 क्विंटल मका धरूया तर मक्याचा भाव जवळपास 1700 रुपये क्विंटल आपण पकडूया। 17 दुने 34, मित्रांनो 3400 रुपये खुराकाचा खर्च होतो। आपण 3400 नव्हे तर मित्रांनो 4000 रुपये पकडून घेऊया। खुराका खर्च 4000 रुपये। त्यानंतर मेडिसिन आणि लसीकरण आणि त्याच्यामध्ये सप्लिमेंट मित्रांनो याचा खर्च 10,000 रुपये पकडूया। इतका येत नाही, परंतु आपण 10,000 रुपये पकडले। खर्च झाला मित्रांनो पुन्हा 14,000 रुपये। 14,000 रुपये आपला प्रॉफिट जो झाला 35 पिल्लांचा तो झाला 2,10,000 रुपये। 2,10,000 मधून 14,000 रुपये मायनस केले तर आपले उरतात 1,96,000 रुपये। यातून 1,000 रुपये आपण आणखी मायनस करू, आपले खाली उरतात 1,95,000 रुपये। निव्वळ प्रॉफिट जो आहे तो आपल्याला शेळी पालनामधून किंवा 10 शेळ्यांच्या पालनामधून मिळतो। आणखी मित्रांनो आपण इतर खर्चामध्ये 5,000 रुपये सोडून देऊ, 1,90,000 रुपये आपल्याला निव्वळ नफा जो आहे तो 10 शेळ्यांतून मिळतो। हे आपण जे आता कॅल्क्युलेशन केलं हे सर्वसामान्य गावरान शेळ्यांचं होतं। जर इतर वेगळ्या जातीच्या शेळ्या असेल किंवा भारी जातीच्या शेळ्या असेल तर त्यांचं कॅल्क्युलेशन हे वेगळं असू शकतं, त्याच्यामध्ये फायदा हा कमी जास्त असू शकतो। मग मित्रांनो, हा निव्वळ नफा सगळ्यालाच मिळतो का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर नाही, हा निव्वळ नफा सगळ्यालाच मिळत नाही। खूप जण शेळीपालन करतात परंतु सगळ्यांनाच एवढा नफा मिळू शकत नाही। मग पूर्णपणे नफा जर मिळवायचा असेल तर काय करावं लागेल, तर मित्रांनो त्यासाठी उत्कृष्ट नियोजन आणि अनुभवाची अत्यंत गरज आहे। आणि अशाच प्रकारचं नियोजन आणि अनुभव आपण आपल्या इंस्टाग्राम पेजवरती आणि यूट्यूब चॅनलवरती सतत देत असतो। एक ना एक माहितीपूर्ण व्हिडिओज मित्रांनो, एक ना एक बारीकातल्या बारीक माहितीवरती महत्त्वाचे व्हिडिओज आपण बनवलेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा। तर चला मित्रांनो, भेटूयाच प्रकारच्या नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।